अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातील पाळोदी गावात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून दूषित पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। गावात नळावाटे दूषित पाणी येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या दूषित पाण्यामुळे लहान मुले, गरोदर माता आणि वृद्ध नागरिक आजारी पडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नसल्याने अखेर ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयातच अधिकाऱ्यांचा घेराव घालत ठिय्या आंदोलन सुरू केले। तब्बल 1 तासापासून हे आंदोलन सुरू असून जोपर्यंत गावाला शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे। पाळोदी गावातील पाणी प्रश्न तातडीने सोडवावा आणि नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। आता प्रशासन या गंभीर पाणी प्रश्नावर काय तोडगा काढणार आणि ग्रामस्थांना शुद्ध पाणी कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।